श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. यावर्षी रविवारी दिनांक 3 मार्च 2024 रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. यंदा श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन आहे. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. दिनांक 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजाच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकाचे पूजन केले जातात. महाराष्ट्रातील पारंपरिक हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राचा अस्त होत असताना 7व्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो. गण गण गणात बोते नामाचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा आणि धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात लाखो भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. गजानन महाराजाबद्दल थोडक्यात माहिती आज आपण पाहूया. शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांना श्री दत्तगुरूचे तिसरे रूप म्हणून ओळखले जाते. गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तावर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्ताच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र. ते या मंत्राचा अखंड जप करत असत. श्री संत गजानन महाराज परमज्ञानी, आध्यात्मिक, महान योगी आणि भक्तवत्सल होते. पालखी माध्यमातून गजानन महाराज अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोचले. मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार 8 सप्टेंबर 1910ला समाधी घेऊन संपवला. मात्र त्याआधी 2 वर्षापूर्वीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितली होती. दरम्यान विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेतली. ऋषी पंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोचल्यावर त्यांचे प्राण अनंतात विलीन झाले. गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न स्किप करता माझा हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.